ऐका 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 आता बॅटरीच्या उजेडातच खरं तर कार्यक्रम चालू आहे. शेतात आलो आहे, पाणी चालू केलं या जे काय दररोजच्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या करावं लागतं. त्या आम्हाला सुट्टी नाही. पहिले काही असो तुमचं ऑन ड्युटी, आम्ही एनी टाईम ऑन ड्युटी असतं. सगळ्यात महत्त्वाचं मग तुम्हाला सांगायचा मुद्दा, तर तुम्ही आम्हाला बघत असताना तुम्ही आमचं कष्ट बघता, आम्हाला बघता, आमचं पीक बघता, आम्ही केलेली मेहनत बघता, आमच्या मेहनतीचं फळ आलेलं फळ बघता, ते खाता काय. पण त्या खाल्लेल्या फळातला जो काय गोडवा आहे, त्यांच्या घामाचा गोडवा असतो, ते लक्षात राहू दे. आणि त्याचं जे काही फलित आहे, त्याचं जे काय आमच्या कष्टकृती, जे काय आम्ही ताकद लावलेली आहे, आम्ही मेहनत केलेली आहे, त्या कष्टाचं चीज जोपर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट करत नाही तोपर्यंत त्याचं फलित आम्हाला भेटणार हे कधी पण लक्षात राहू दे. आणि त्यासाठी शेतकरी वर्गातला आहे, बळीराजाचं पोरगा आहे, रानात घाम घालणार आहे रात्रंदिवस. आता संध्याकाळच्या 11:22 झाल्यात. तर आता इथून पुढं अजून नाही म्हटलं तर 2-2.5 तास तरी बघा झोप भेटत नाही. मग हे एवढं कष्ट, हे प्रामाणिकपणे, हे तुम्ही कष्टाला आमच्या सलाम ठोकला पाहिजे. का तर आम्ही बळीराजे आहे, आम्ही कष्ट करतो आहे. आणि ज्यावेळेस आम्ही काम करत असतो तेव्हा ते जे काय सुखाचा घास आहे, तो घास हे आपल्या शेतकऱ्याच्या पोराच्या बांधावरचा तो घास तो बाजारपेठेपर्यंत जात असतो आहे त्या धान्याच्या स्वरूपात. तर त्या बळीराजाला कधी इग्नोर करू नका आणि त्याला सपोर्ट करायला कधी मागं सरू नका. एवढंच तुमच्याकडे बस मागणं आहे. तो करतो आहे, कष्ट चालू आहे त्याचं बंद केलं नाही त्यानं, तो करणार पण नाही. भाव भेटल ना भेटल तो पुढल्या गोष्टी आहेत, पण कष्ट हे प्रामाणिक आहे आणि माणूस पण प्रामाणिक आहे. तर काय म्हणताय, करायचं ना मग सपोर्ट? तर चला जय शिवराय. एकच विनंती, फक्त सपोर्ट करताना असा करा की तो उमटला पाहिजे, अशा स्वरूपामध्ये उमटला पाहिजे की त्याचा घाम बोलल आणि त्याचं कष्ट बोलल. बस तो नुसता बोलत नाही, त्याचं कष्ट बोलतोय, त्याचं घाम बोलतोय. तर चला मग.